नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक दिल्ली व मुंबई येथील सीबीआय पथकानं इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या अवैध कॉल सेंटरवर काल दुपारी छापा टाकला। यामध्ये तब्बल 1.25 कोटींची रोकड, अर्धा तोळे सोने, 1 कोटींच्या 7 लक्झरी कार जप्त केल्या। या प्रकरणी मुंबईतील 5 संशयितांना पथकानं ताब्यात घेतलंय। विशाल यादव, शाहबाज, दुर्गेश, अभयराज, सोहिल असं ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून हे संशयित अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसचे अधिकारी असल्याचं भासवून अमेरिका, कॅनडा, 5 देशातील नागरिकांची फसवणूक करत असल्याचं सीबीआय पथकानं केलेल्या तपासात समोर आलंय। इगतपुरीत रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये भाडे तत्वावर घेतलेल्या खोल्यांमध्ये बहुधा रात्रीचं काम सुरू असायचं। सीबीआय पथकानं छापा टाकला त्यावेळी तब्बल 62 ऑपरेटर काम करत होते। अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसच्या नावाखाली गिफ्ट कार्ड आमिष दाखवून नागरिकांना आधी जाळ्यात ओढलं जायचं। लॅपटॉप, मोबाईलमध्ये व्हायरस शिरल्याचं सांगत $200 ते $2000 पर्यंतचा खर्च सांगत काम झाल्यावर लगेच गिफ्ट कार्ड देणार असल्याचं सांगून फसवलं जायचं। काहींना तर बिटकॉईनमध्ये दुप्पट कमाईचा फंडा दाखवला जायचा। यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावानं पोस्ट दाखवून त्यांनी कसे पैसे कमावले सांगितले जायचे। महिन्याकाठी तब्बल 5 कोटींची रक्कम ग्राहकांना फसवून मिळवली जायची। या सर्व प्रकारात काही बँक अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जाते। काही दिवसांपासून सुरू असलेल्या या कामकाजाची आणि सीबीआय पथकाने केलेल्या कारवाईची इगतपुरी पोलिसांना पुसटशीही कल्पना देखील नव्हती। यामुळे इगतपुरी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। त्यांच्या मर्जीने हा अवैध व्यवसाय तर सुरू नव्हता अशी चर्चा आता इगतपुरीमध्ये सुरू असल्याचं 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो